चाललेले आहेत त्यासाठी माझ्यासाठी काय खजाना घेऊन आले. म्हणजे जेवढ्या भाज्या आहेत ना तशा भाज्या मस्त सुलून. पंडित खावा एक चेस. हा चेस करा पकडा. चे मस्तच. आमचे फुजी साहेब किवी सोलून मला द्यायला लागलेत. सगळ्या बायांचा एकच प्रश्न असतो, जास्त साल जाती. तुम्ही चिमणी पाखरू पिक्चर बघितलाय ना? काय म्हटलं राहून द्या. हे बघा 100 तर विसरलं बरं का. मला बनवायचं होतं, आपल्याला बनवायचं होतं गुळाचा चहा आणि बनलाय काय साखरचा चहा. साखर चुकून पडली माझ्याकडून. गुळ टाकायचं घेतलं होतं आणि जशी साखरच पडली. तर आता मी चहा बनवत आहे माझ्यासाठी आणि फुजी साहेब पण पिते. थोडंसं थंडी आहे, जबरदस्तीने देत आहे. यावर्षी पिते. गुळात उकळी आलेले परत मी करते, कारण थोडंसं ना पिलूचा टिफिन वगैरे बनवून देत होती ना, मग उकळी आली तर मध्येच मी बंद केलं होतं. हे काय उकळ्या वरपर्यंत आलेले आहे. आणि पिलूला काय बनवले तो दाखवते. आज पिलूनं नेलेली आहे सुक्की मॅगी. सुक्की मॅगी हो का, पूर्ण अशी काय नाही फडफडीत उकळून पाणी घेतलंय. भाज्या केलेत, सगळ्या भाज्या म्हणजे जेवढ्या भाज्या आहेत ना तशा भाज्या आपल्या टाकायच्या आणि परत बनवायचं. बघा तर मगाशी पण उकळी आलेली, आता पण उकळी मस्त आली. चहाला जेवढं उकळवलं तेवढं छान आहे का ना, टेस्टी. तर झालेला आहे बनवून रेडी चहा. इथं ग्लास घेतलेला आहे, ह्या कपमध्ये पेलं का नाही इथं ठेवलेला आहे. इथं बंद करते इंडक्शन. बघा किती छान उकळी येत आहे. कसा कलर आलाय चहाचा आहे ना, मस्त आहे का ना. दुधाचंच बनवते, जास्त पाणी मी ॲड करत नसते, मला दुधाचा चहा आवडतो. तर इथं मी कप ठेवलेला आहे. आता हे जाऊन मी भाज्या कटिंग केलेल्या, ह्या कपमधलं पाणी बेसिंगमध्ये आता करते बंद कप माझ्यासाठी. तर घेते चहा गरम गरम. इंडक्शन चालू असल्या हे इंडक्शन इकडे आणि तिकडं का नाही आपलं एक जो चालू असल्यामुळे का नाही आवाजच क्लिअर येत नसतो. तर आता सोनूला आणि गाईला बनवून द्यायचे. आपलं ती तिथं प्लेटा ठेवलेत, प्लेट एक घेऊ आपण. झाकून आता येतील गरम गरम चहा फुजी साहेब घ्यायला. आणि हे तर ठेवते. ओ नो, ऑरेंज असं काढून ठेवलेलं आहे. खूप मोठे आहेत बापरी, हो का. गाईला खूप आवडते, खूप म्हणजे खूप. तर अशी माझी किवी इथं ठेवलेली आहे, पिकलेली तीच घ्यायची. फ्रीजच्या वर काढून ठेवलेत रात्री, अजून फ्रीजमध्ये अर्धा आहेत. कारण फ्रीजमध्ये आता थंडी आहे, फ्रीजमध्ये पिके ना, म्हणून अर्धे आत ठेवलेत, अर्धे बाहेर. बाहेर पण ठेवून का नाही सडतेत. काय करू. फौजी साहेबांनी अशी काळी मिरी आणली का नाही, हो का, पॅनमध्ये सुकत ठेवली आहे. कारण मी हिटरच्या समोर हो का, हे अशी काळी मिरी वास येत होती, म्हणजे असं बांधून ठेवलं. मी परत द्या म्हटलं की म्हणतात लई लांब आहे ग, आणि म्हणजे लई इथून लई लांब आहे. मैपालपूर जिथं मी राहत होते ना तिथून राशन येते. मग का नाही म्हटलं राहून द्या. हे बघा 100 ग्रॅम आणलेली आहे आणि अशी खराब दिलेली आहे, त्यांनी पाहिलीच नाही. आणली बघा इथं ठेवली. बटाटे घेतलेत, थोडंसं गाईला पिलूला. ही पिलू गेली शाळेत, त्यांना तिला तर दिलं मॅगी. सोनूला आणि गायूला आलू फ्राय कर. गायूला पण खूप आवडतं, मग ह्याला सोलून घेणार आहे आता. मध्ये ठेवलेलं चुकुंदर बीटरूट काढून ठेवलंय थोडं, कारण आता फ्रीजमध्ये काहीच ठेवायचं नाही. अशी यायला लागली पहिली खूप मोठी याची. माझा चहा वयाचा थंड आता घ्यायचा, गरम गरम थंड करण्यासाठी थोडं ठेवलेलं. चला या चहा घ्यायला. सगळ्या बायांचा एकच प्रश्न असतो की मला शिकव, तुला शिकव शिलाई. कारण मस्त झालाय. सारखे म्हणतात की इथं थोडंसं ना मच्छर चावले का नाही, असं कमी नुसतं का नाही मला शिकव तुला शिकव हे चालू असतं. मॅडम शिकव. मराठीत आहे आपल्या तिकडच्या सर्व. कोण असं कस्टमर नाही की ते विदाऊट विचारतात. आता खूप रिक्वेस्ट करतात काढ आमच्यासाठी 1-1.5 तास, पण निघत नाही ना माझ्याकडून टाईम. माझ्याकडे आहेच नाही टाईम. मी रात्रीचं शिवते, दिवसभर काम असतो, कोण ना कोण येत राहतं, कोण ना कोण. आणि मुलगी आहे, गाय आहे, इथं तिथं हात घालल, तिची पण भीती असते. मागं घेऊन तिला काम करावं लागतं, त्यांना मना करते मी. तर काल पण खूप साऱ्या आल्या, ते पण म्हणतात मॅडम शिका दो प्लीज. काय करू आता. तर चला चहा घेते, थंड झाला. तर बघा बटाटे मगाशी दाखवले, आता सोलून घेतलेत आणि
ती नवीन बटाटा आलेत ना त्यामुळे. तर ह्याला मी नुसतं चाकून फिरवलं तर असे साल निघालीत बघा, हे असे. त्याला काय मोठी साल निघत नाही. आता स्वच्छ धुयाचं पाण्यात. आमचे फुजी साहेब किवी सोलून मला द्यायला लागलेत. मी मगाशी तुम्हाला दाखवली का नाही किवी, ते बघा असं छिलणीना छिलत नाही, जास्त साल जाती. तुम्ही चिमणी पाखरू पिक्चर बघितलाय का? विद्यार्थ्यांना सांगितले मी. हां, हे बघा किती आरामात. कुठं किवीला चोट लागली तर बघा अशी काढतेत. रोज सोलून ठेवून जातात माझ्यासाठी. चाललंय बघा. कापली आज फौजी साहेबांना अर्धी द्यायची त्यातली, मस्त सोलून. पंडित खावा एक. चेस. हां, चेस करा पडा. चेस. फौजी साहेबांनी खाल्लेलं आहे. आता आली माझी बारी. ओके. करून घेतली मी किवी. हे तर बघा कढाईमधली आता मॅगी काढते आणि फोडणी देणार आहे भाजीला. ओके. ब्लाऊज आपला शिवून रेडी झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता हे असे पायपिंग एकदम नाजूक अशी कापूरचा पाठ आहे. हे अशी नाजूक पायपिंग आहे आणि बाही हे अशी आणि पाठीमागचं पाठ आहे. पाठीमागचा भाग का नाही हात शिलायचे असते नाही तर हात पाठीमागचा भाग इथं बघू शकता तुम्ही. हे गोल पायपिंग अशी. काही पायपिंग मध्ये काही वापर केला नाही हे सांगितले. आणि हे नॉट्स अस्तरवाले नॉट्स आहेत. तर चला कस्टमर येणार आहे. साडीला पण पिको फॉल करून घेतलेला आहे आपण. फोल्ड करायची लय हलकी. हे बघा केवढी शिवते बघा. हे बघा फॉलच्या एवढीच आहे. निवडेशा साडीला ह्यांचे फोटो पण टाकते म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा असे फोटो. म्हणजे हे ब्लाऊज इतकं छान बसलं आहे कस्टमरला ना. मी फक्त अंगाचं माप घेते. ठीक आहे. अंगाचं माप ड्रेसचं या ब्लाऊजसाठी मी स्वतः शिवते. मी काय ब्लाऊज वगैरे घेत नाही. तर असे शिवलेत. आता आलेत खूप सारे कपडे छान छान साड्या. दादा तर चला मला काय नाही प्रियंका ताईन वैष्णवी ताईनं माझ्यासाठी काय आणलेलं आहे बघू फटाफट. कारण सगळ्या सुट्टीला चाललेल्या आहेत त्यासाठी माझ्यासाठी काय खजाना घेऊन आलेत आपण बघूया. ठीक आहे. तर इथं बसा या लवकर. मी इथं बसते. हे आहे वैष्णवी ताईंची पिशवी. काय आणले बघू आपण है ना. ही आहे वैष्णवी ताईंची पिशवी आणि ही आहे प्रियंका ताईंची. ठीक आहे. दोघींचं काय आहे आणि दोन्हीपैकी कोणाचं खास आहे हे बघू आपण. ठीक आहे. तर चला बोलूया. ही आहे साडी प्रियंका ताई सॉरी वैष्णवी ताईंची. हे मापाचा नाही उंचीला कमी आहे. तर ह्याला आपण फिटिंग करायला सांगितलेलं आहे. ठीक आहे. फिटिंग करता येईल म्हणून सांगितलेलं आहे. तर ह्याला लूज खूप झालेला आहे. ब्लाऊज आहे 12-12.5 उंचीचं. हे बघा खुललेलं आहे. 12.5 उंची म्हणजे 12.5 झाले. तर माझी मी माप घेतले. त्यांची साडी ओपन करू. हे ग्रीन आहे ब्लाऊज शिवायचं बिना अस्तरचा. सोनू अंदर लेके आता तो दोनों को जल्दी जल्दी फास्ट. तर चला हे प्लेन आहे इकडं पडतंय आपोआपच ते. हे बघा हे आहे ना. हां आता बसेल. तर चला हे बघा किती रुपयाची असेल साडी. कितीची असेल तुम्ही सांगा. ही आहे 500 रुपयाची साडी. पण कपडा इतका छान आहे. सिल्की आहे आणि सॉफ्ट आहे. त्यांचं म्हणणं होतं ताईंचं वैष्णवी ताईचं की ताई छापून बसेल का नाही साडी. तर छान आहे. 500 रुपयाचा कपडा खूपच छान आहे. ह्याचा लेंगा पिलूलाच विचार करत होते शिवायचा घेऊन. पण नंतर आता बघू लिंक घेतलेली आहे मी ऑनलाईन घेतलेली. 500 रुपयाची साडी आहे वैष्णवी ताईची. तर हे आहे ब्लाऊज पीस. ठीक आहे. ब्लाऊज पीस. ब्लाऊज कसा शिवणार आहे हे नक्कीच बघा.
आणि ही साडी झाली वैष्णवी ताईची. ओके, आता बघू प्रियंका, हे जे आपली प्रियंका ताईची पिशवीत पण ही साडी आहे. ए देवा, पिलू झाडू लगा दे अभी, झाडू लगा. आणि ही पण साडी आहे, हे पाहुणचार ताईंना पाहुणचार केलेली साडी आहे. हा ब्लाऊज पीस आहे आणि ही साडी बघू ताईंनी पाहुण्याने केलेली साडी आहे ताईची. हे बघा पदूर बघून घेऊया. पाहुण्याने केली चांगली पार्टी वेअर, कुठेही पार्टी आमच्या असते ना त्याच्यामध्ये घालायला बरं वाटतं. हे बघा थोडंसं वर करते, तुम्ही बघू शकता हे पदूर आहे आणि ही साडी अशी आहे. कलर मस्त आहे ना, रामाग्रीन आहे. तर हे बघा त्याच्यावर पदूर हे असं आहे आणि हे ब्लाऊज पीस आहे ताई वैष्णवी ताई प्रत्येक प्रियंका ताईचं असं आहे ब्लाऊज पीस जवळ. तर चला मी आता अस्तर आणायला सांगते पोलीस साहेबांना आणि परत यांना फॉल पिको पण करायचं, पिको फॉल करायचं आहे दोन्ही साडीला. तर आता सध्या पाठवले एका दादा गेलेत ना त्यांच्याकडून. बघू आता अस्तर आणि कसं आणते, धागा दिले कपडे ह्याच्यातला. आता फोड करून देते ह्यांना, कोण गेले ना ते दादा की घेऊन येते अस्तर. आणि 1-1 मीटर अस्तर लागतो आणि फॉलसाठी हेच सेम कलर, फॉल आणि अस्तर सेमच दोन्ही कलरचे आणायचे सेम. जे तुम्ही साडी आणि ब्लाऊजचं हे बघितलं ताईंचे, त्यांचे आता अस्तर येस्तर आता दुसऱ्या कस्टमरचे आता मी शिवून घेते ब्लाऊज. तर मी घेतलेलं आहे जीवन आणि आता बसले परत कामाला. तर असेच आमचे व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक माझ्या व्हिडिओला नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गायराणीला अभ्यास देते आणि आता चालू होतील माझी कामं आणि असंच आम्ही छान छान व्हिडिओ घेऊन येऊ आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, धन्यवाद, टेक केअर.